रामाची वाट पाहत होता आणि सोलापूर या रामाची वाट पाहत होता. उपस्थित असणारे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आपल्याला सर्वांना सांगायचं 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर गेलो होतो तर त्यावेळेची परिस्थिती या मतदारसंघाचा झालेला विकास आणि 5 वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर आणि माढा संपूर्ण आता देश या ठिकाणी असतील किंवा या मतदारसंघाचे खासदार असतील विकासाचा प्रत्येक दिलेला शब्द फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी एक टाळ्या आवाज. साहेब तुम्हाला मी विश्वास देतो की हजारोच्या संख्येने या ठिकाणी आज आपण थोडस 2 वाजलेले आहेत याच्या आधी हजारोच्या संख्येने रस्ते दिसत नाही असा लोकांचा समुद्र या ठिकाणी उपस्थित होता. मला आपल्याला निवडणुकीला समोर जाताना मला अतिशय आनंद होत आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे शब्द आपण 2019ला दिले होते आदरणीय मोदीजींनी जे शब्द दिले होते त्याचा एकही शब्द अपूर्ण राहिला नाही. मग तो सिंचनाचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील किंवा नीरा देवकर सारखा आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेल दोंबलकोडी सारखा असेल एकटापूर सारखा असेल खैराव मानेगाव सारखा असेल कोंदवडी सारखा आमच्या दहेगाव उपसा सिंचन योजना असेल सांगोला उपसा सिंचन योजना असेल किंवा सगळ्याला जिवाळ्याला या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करणारा या ठिकाणी कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट असेल. या सर्व प्रोजेक्ट पैकी जवळपास 80% प्रोजेक्ट आपले चालू झालेले आहेत आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शनला मान्यता देऊन त्याच्यासाठी तरतूद करून कृष्णेचं पाणी या सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागात साहेब आपल्या आशीर्वादाने सर्वजण काम करतात आणि काही एका येणाऱ्या 2 महिन्यामध्ये उजनीचा फलटण येथून चालू झालेला उजनी धरणापर्यंत बोगदा 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होऊन नीरा नदीचं पाणी त्या ठिकाणी आपण उजनीमध्ये आणणार आहोत आणि येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये कृष्णा कोयना वेदगंगा कुंभी कासारी या पुराचं पाणी या मतदारसंघामध्ये आणून राहिलेलं पाणी दुष्काळाला पिण्याकरता मराठवाड्याला सुद्धा आपल्याला देण्याकरताची योजना आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आशीर्वादाखाली आता पूर्ण होत आहे. या मतदारसंघाचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींवर आहे आदरणीय मोदीजींवर आहे कारण दिलेला शब्द पाळणारा विकास पुरुष म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो दुष्काळी भागाचा देव म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि आपल्यावर जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. साहेब आपल्याला चिंता करायची कारण नाही. आदरणीय राम सातपुते साहेबांचं काम माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं झालं आहे आणि या मतदारसंघाचं अपूर्ण काम करता आणि या मतदारसंघाला विकासावर नेण्याकरता या मतदारसंघामध्ये सर्व आमदारांची साथ देणं आहे. मला खात्री आहे की ते या सोलापूरची निवडणूक मोठ्या ताकदीने जिंकून या माझ्या बरोबर ते पुन्हा लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची मला खात्री आहे. त्यामुळे देश राम सातपुते देश रामाची वाट पाहत होता आणि सोलापूर या रामाची वाट पाहत होता आणि दोन्ही राम भारतीय जनता पार्टीने एक देशाला दिले एक सोलापूरला दिले. मी खात्रीने या ठिकाणी सांगतो सोलापूर जिल्ह्याचा मागोवा घेतलाय कानोसा घेतलाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जलजीवन योजना असो श्रावणबाळ योजना असो तुमचा आयुष्यमान योजना असो किंवा 88 कोटी लोकांना देणारी रेशन योजना असो किंवा झोपडपट्टी पुनर्वसन असो या ठिकाणी 30,000 घरं आपल्या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे. शौचालयाच्या योजना असतील हजारो योजना कोविड सारख्या महामारीमधून 150 कोटी लोकांना या ठिकाणी वाचलंय. मी एक सांगतो मोदीजींवर ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे कोण बोलू शकतं की ज्यांनी मोदीजींचा विकासाचा लाभ घेतला नाही. मी खात्रीने सांगतो साहेब या सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघामधला असा मी कालच सांगितलंय एक माणूस दाखवा की ज्यांनी मोदीजींचा विकासचा लाभ घेतला नाही आणि त्या माणूसच फक्त मोदीजींवर भाजपवर बोलू शकतो. ज्या माणसाने मोदीजींनी केलेल्या हायवेवर चालला नाही ज्या माणसाने जलजीवन योजनेचा लाभ घेतला नाही ज्या माणसाने कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही ज्या माणसाने कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही
विमान अतिशय चांगले हायवे विमानतळ रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या 5वी झालेली महासत्तेचा कुठलाही लाभ घेतला नाही, तोच माणूस भारतीय जनता पार्टीवर टीका करू शकतो, मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो. अशा माणसांनीच फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे, ज्यांनी कधी निर्माण केलेला हजारो लाखो कोटीच्या हायवेवरून प्रवास केला नाही. एकही माणूस या जिल्ह्यामध्ये शोधून सापडणार नाही की ज्यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याला लाभ दिला नाही. असा माणूस शोधावा म्हणून कालच आम्ही पलटण भाजपच्या वतीने त्या ठिकाणी आव्हान केले. 1 कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला नाही. असा माणूस शोधून सापडा, त्याला भारतीय जनता पार्टी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईल अशा प्रकारचा संकल्प आपण दिलेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की या दोन्ही मतदारसंघामधल्या हजारो लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आज आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी साहेब काम करतोय. काही लोक स्वतःचा परिवार मोठा करण्याकरता काम करतायत आणि स्वतःच्या परिवाराला बळ देण्याचे काम करतायत. ऑलरेडी लाभार्थी असताना ऑलरेडी त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या विधान परिषद असो किंवा अन्य ठिकाणच्या त्यांना लाभ दिलेला असताना किंवा कारखान्यांना मदत केलेली असताना सुद्धा एक त्यांचं पोट भरत नाहीये आणि आम्ही मोदीजींचा परिवार घेईल त्याला तिकीट आम्ही त्याचं काम करायला तयार होतो. पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणारे, एका रात्रीत जन्म धरणारे, काल रात्रीपर्यंत आपल्या बरोबर असणारी माणसं आज चुकीच्या पक्षाचा विचार घेऊन आपल्या समोर येणार आहे. ज्या लोकांना पूर्णपणे जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही, ही लोक कृतज्ञ आहेत का नाही? हात वरती करून सांगा. या गद्दार आहेत का नाही? या गद्दारांना माफी द्यायची का? यांचं डिपॉझिट 100% तुमच्या जीवावर करणार म्हणून सांगायचं का? ही निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो, या लोकांचं डिपॉझिट सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी जप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे, येणाऱ्या भविष्य काळ आपल्याकडे वाट बघतोय साहेब. येणाऱ्या भविष्य काळामध्ये कृष्णेचं पाणी कृष्णा महिला उजनीमध्ये आणण्याची जबाबदारी आपण घ्यावी, एवढी मी आपल्याला विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.